आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सामाजिक प्रश्नासाठी धनंजय मुंडेंसोबत भेट व्हायची, दादा गरडसोबत कोणताही संबंध नाही, जरांगींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होत असलेल्या कांचन साळवीची प्रतिक्रिया। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार। आरोपी विष्णू साठे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाच्या वतीनं लेखी म्हणणं मांडलं। पुण्यामधील कोथरूडमधील मुलींना मारहाण प्रकरण पुणे पोलिसांना भोवलं, महिला पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश। 3 तरुणींना कोथरूड पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केली होती। पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये मराठा समाज बांधवांचं आंदोलन, मनोज जरांगेंच्या घातपाताच्या प्रकाराचा आंदोलकांकडून निषेध, घातपाताच्या प्रकाराची चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी। राज्यात 20,000 मेगावॅटपर्यंत घसरलेली वीज मागणी 2,000 मेगावॅटनं वाढली, काही भागामध्ये कृषी पंपाचा वापर तसंच थंडीमुळे हीटरचा वापर वाढल्यानं मागणी वाढल्याचं समोर। सज्जाद मुघल पठाणचे शिक्षेविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलं, मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली, मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची पीडितेच्या कुटुंबियांची मागणी। राज्यातल्या जवळपास 3,16,00,000 वीज ग्राहकांना या महिन्यामध्ये दिलासा मिळणार, जवळपास 2,33,00,000 घरगुती वीज ग्राहकांच्या देयकामध्ये सरासरी 15% घट होणार। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दर कपातीमुळे ग्राहकांना लाभ होणार। कार्तिक यात्रेदरम्यान पंढरपूरमध्ये श्री विठोबा चरणी 5,18,00,000 भरभरून दान, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कार्तिक वारीमध्ये यंदा 1,61,00,000 रुपयांची वाढ। मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। मुंबईतील 4 विभागामध्ये शुक्रवारपासून 22 तास पाणीपुरवठा बंद, पाण्याचा काटकसरीनं वापर करा, महापालिकेचं नागरिकांना आवाहन। 15 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मुंबई हायकोर्टात धाव, 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणातील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिल्पा शेट्टी हायकोर्टात, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी। मुंबईच्या तापमानामध्ये घट झाल्यानं थंडीची चाहूल, उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये किमान तापमानामध्ये घसरण। पुण्यामध्ये श्वानांना मायक्रोचिप बसवण्यास सुरुवात, पुणे महापालिका पशुवैद्यकीय विभागाचा उपक्रम, आगामी काळामध्ये 700 श्वानांना मायक्रोचिप बसवली जाणार। 19 वर्षीय तरुणीनं माहीमच्या खाडीमध्ये उडी मारली, तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्रांना देखील खाडीमध्ये उडी मारली, अग्निशमन दलाच्या मदतीनं दोघांचं शोधकार्य सुरू। पुण्यातल्या गंगाधाम चौक परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची कारवाई, अतिक्रमण केलेल्या विविध आस्थापनांवर पालिकेची कारवाई, कुठलीही नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। पुण्याच्या राजगडमध्ये उद्यापासून 3 दिवस महा ई सेवा आणि आधार केंद्र चालकांचं काम बंद आंदोलन, गेल्या 3 महिन्यांपासून कमिशन थकल्यामुळे आंदोलन, 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हे काम बंद आंदोलन करण्यात येणार।